नमस्कार मित्रांनो, लसी तर आपण सर्वच आवडीने पितो, पण ही लसी बनते कशी? आज आपण लसी बनते कशी ते बघणार आहोत. सुरुवात होते आपल्या कष्टाळू शेतकऱ्यापासून. पहाटे लवकर दूध काढून ते डेअरीत जमा केले जाते. दूध डेअरीत आल्यावर सर्वात आधी त्याची क्वालिटी टेस्ट केली जाते. यामध्ये दुधातील फॅट आणि SNF चेक केले जातात, जेणेकरून तुम्हाला शुद्ध लसी मिळेल. दुधातील प्रथिने, लॅक्टोज आणि खनिजे किती प्रमाणात आहे ते चेक केले जातात. क्वालिटी चेक करून उत्तम दर्जाचं दूध संकलन केंद्रावर एकत्रित संकलित केले जाते. नंतर सर्व संकलित दूध एकत्रित मोठ्या मिल्क प्रोडक्ट कंपनीमध्ये ट्रान्सपोर्ट होते. ट्रान्सपोर्ट करण्यासाठी सर्व दूध एकत्रित मोठ्या कॅनमध्ये घेतले जाते. कंपनीमध्ये दूध आल्यानंतर ते अनलोडिंग केले जाते. मोठ्या कॅन कन्व्हेअरद्वारे सर्व कॅन अनलोडिंग केल्या जातात. यानंतर दूध 4 अंश सेल्सिअस पर्यंत थंड केले जाते. नंतर लसी बनवण्यासाठी ज्या स्टँडर्डचं दूध लागतं ते बनवलं जातं. यानंतर पाश्चरायझेशन क्रिया केली जाते. यामध्ये दुधाला एका विशिष्ट तापमानावर गरम करून एका विशिष्ट तापमानाला थंड केले जाते. यामुळे दुधातील सर्व हानिकारक बॅक्टेरिया नष्ट होतात आणि दुधाची शेल्फ लाईफ वाढते. यामध्ये pH जोडलेला असतो. pH म्हणजे प्लेट हीटिंग एक्सचेंजर. त्यामध्ये दूध गरम केले जाते. तर दूध टँक मध्ये घेऊन त्यामध्ये कल्चर म्हणजे दर्जेदार विरजण मिसळले जाते. सुमारे 8 तास हे दूध स्थिर ठेवले जाते. त्यानंतर दुधाचे रूपांतर घट्ट दह्यामध्ये होते. तयार झालेल्या दह्याची ॲसिडिटी चेक केली जाते आणि त्यानुसार शुगर ॲड केली जाते. यामुळे लसी आणखी गोड होते. आता आपण बघणार आहोत शुगर सिरप बनवण्याची प्रक्रिया कशी असते. सर्वात आधी मोठ्या हॉपरमध्ये साखर टाकली जाते. कन्व्हेयरच्या मदतीने साखर मिक्सिंग टँक मध्ये सोडली जाते. यात मानवी स्पर्श टाळून स्वच्छता राखली जाते. साखर पूर्णपणे पकळल्यानंतर त्याचा ब्रिक्स मेंटेन केला जातो. तयार झालेला सिरप फिल्टर मधून पुढे पाठवला जातो. त्यामुळे त्याची सर्व घाण निघून जाते. पुढे सिरप pH द्वारे टेम्परेचर मेंटेन करून सोडला जातो. यानंतर आपली पूर्ण फायनल लसी तयार होते. शेवटी ही तयार झालेली लसी ऑटोमॅटिक फिलिंग मशीन द्वारे कपामध्ये भरली जाते आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज होते. तर मित्रांनो, असा होता आपल्या आवडत्या लसीचा प्रवास. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.